मी तर बसून आपण क्या खाली आज जे आपण सुख भोगत आहे वीरभोगी वसुंधरा त्यांचं कार्य आहे. भगतसिंगाने जर कार्य केलं नसतं, राजगुरूनं कार्य केलं नसतं, सुभाषचंद्र बोसनं कार्य केलं नसतं तर तुम्ही आम्ही इथं असतो का? इथं नसतो. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की स्वतःचं जीवन जर सफल करायचं असेल तर आपल्या एम ऑफ दी टार्गेट, बस माझी गोडी .22 वर लागली पाहिजे. .22 तुमच्या लक्षात नसेल आलं. .22 म्हणजे एक टार्गेट असतं, ते जे चालू आहे हे टार्गेट आहे आपलं. आणि मधात एक टिंब असते, गोडी तिथंच लागली पाहिजे. म्हणजे 100 मीटरवरून, 200 मीटरवरून, 400 मीटरवरून बंदुकीतून निघालेली गोडी तिथं जर लागत असेल तर तो स्टुडंट पास आहे. .22 म्हणजे त्याने एका गोडीतली एक दुश्मन मारला. एक गोळी एक दुश्मन, गोळी बर्बाद होऊ द्या रे जमत. म्हणजे .22 माझी गोळी टार्गेटवर लागली पाहिजे. ह्या गोष्टी जीवनात खूप जरुरी आहे. सभ्यता शिका. कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही. तुम्ही म्हणता देरे हरी पलंगावरी जमत नाही, नाही जमत नाही. आज एवढं कॉम्पिटिशन आहे, खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. SRP मध्ये एक पोरगा लागला, 2 मुली लागल्या. किती मुलं सकाळी काम करायला असते. एकेका मार्गाने विद्यार्थी फेल होतो, एकेका मार्गाने रडते. लेकरं रडते. तुम्हाला वाटते ग्राउंडवर होती आहे ना. एकेका मार्गाने विद्यार्थी फेल होते, त्यावेळेस ते रडतात आणि डोळ्यातून पाणी पडते त्याच्या, पाणी पाणी. फक्त माणूस छोट्या गोष्टीमुळे, थोडंसं कमी पडते माणूस, फक्त थोडंसं कमी, जास्त कमी नाही. तेच आपल्याला आठवते की आपण एवढं जर केलं असतं